हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील अगदी पौष्टिक भाजी आणि जी नेहमी कुठेही उपलब्ध असणारी मेथीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने। चला तर पाहूया। यासाठी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल इथे मी 2 चम्मच घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत। जिरे व्यवस्थित तडतडले की त्यानंतर एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। हलकासा पिंकिश रंगाचा झाला की त्यानंतर आपण एक लसणच्या 4-5 पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेला आहे। इथे कट करताना ना मी साईडला कोथिंबीर देखील कट केलेली होती आणि ती त्याला थोडीशी चिटकलेली आहे। फक्त आपल्याला लसण बारीक चॉप करून टाकायचं आहे, नाहीतर तुम्ही बारीक कुटून देखील ॲड करू शकता। आता दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा टेस्ट खूप छान उतरेल। आता त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील कट केलेला आहे आणि ते देखील मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये। आता त्यानंतर मी थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच। त्यानंतर मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकू शकता। त्याचबरोबर 1 चम्मच लाल तिखट देखील मी ॲड केले आहे। सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। टोमॅटो आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित मऊ होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीची भाजी ॲड करायची आहे। मेथीची एक जुडी घेतलेली होती मी इथे, तुम्ही तुमच्या आकारानुसार घेऊ शकता। आता मी ते वाफवून घेणार आहे 2 मिनिट, जेणेकरून मेथी एकदम मऊ होऊन खाली बसेल। आता इथे पहा, मी तसंच झाकून ठेवलं होतं। आता एकदम भाजी आपली पूर्ण खाली गेलेली आहे कढईमध्ये। आता मी याला मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। त्यानंतर आपण यामध्ये मुगाची डाळ ॲड करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनणारी आणि विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात सर्वांच्या घरी आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे मेथीची भाजी। आता यामध्ये मी मूग डाळ थोडीशी टाकणार आहे। मला मूग डाळ टाकलेली मेथीची भाजी प्रचंड आवडते। तुम्हाला जर मूग डाळ नाही टाकायची तर तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील यामध्ये ॲड करू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी बनवली ती अगदी खायला चविष्ट लागते। आता याला 2 मिनिट मी व्यवस्थित वाफवून घेणार आहे, जेणेकरून मुगाची डाळ आपली व्यवस्थित शिजली गेली पाहिजे। आता 2 3 मिनिटानंतर आपली डाळ देखील व्यवस्थित शिजलेली आहे। आता इथं आपली मुगाची डाळ टाकलेली मेथीची भाजी बनवून तयार आहे। अशाच झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी सोनाली सिंपल रेसिपीला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। आता इथे मूग डाळ व्यवस्थित मऊ झालेली आहे। आता आपली भाजी बनवून तयार आहे। आता एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे। आता इथे मी काढून घेत आहे। एकदम कमी वेळेमध्ये आणि एकदम झटपट बनवून तयार आहे आपली मेथीची भाजी, मूग डाळ टाकलेली, एकदम डिलिशियस। इथे भाकरीबरोबर, बाजरीच्या, ज्वारीच्या कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, एकदम छान लागते। नक्की ट्राय करा, एकदम डिलिशियस बनवून तयार आहे। आणि सोनाली सिंपल रेसिपीला सबस्क्राईब करा। बाय बाय।